नमस्कार. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात शरीरासाठी घातक ठरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. विटा विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:45 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा खानापूर तालुक्यातील गारडी परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0117/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2026 मधील कलम 123, 278 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मेटाफर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 50 बाटल्या जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 18,950 रुपये इतकी आहे. या इंजेक्शनचा वापर विशेषतः काही तरुणांकडून शरीर सौष्ठत्व वाढवण्यासाठी केला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलिसांनी सुरू केला आहे.